मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मधील एक अत्यंत महत्त्वाच्या असा सेक्शन 19 बद्दल माहिती घेणार आहोत. या कलमाला रेसिडेन्स ऑर्डर म्हणजे निर्वाह संबंधी आदेश असे सुद्धा म्हटले जाते. अनेक वेळा कौटुंबिक वाद झाल्यानंतर पत्नीला घराबाहेर काढले जाते किंवा तिला घरात राहण्यापासून रोखले जाते. काही प्रकरणांमध्ये महिलेला तिच्या सासरी राहण्याचा अधिकारच नसल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत कायदा महिलेला कोणते संरक्षण देतो हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा उद्देश केवळ घरगुती हिंसा थांबवणे नाही, तर पीडित महिलेला सुरक्षित निवासाची हमी देणे देखील आहे. सेक्शन 17 अंतर्गत महिलेला शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे सामायिक घरांमध्ये राहण्याचा अधिकार दिलेला आहे. या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सेक्शन 19 मध्ये रेसिडेन्स ऑर्डरची तरतूद करण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की रेसिडेन्स ऑर्डर म्हणजे काय? जेव्हा न्यायालयाला असे वाटते की एखादी महिला घरगुती हिंसेची बळी ठरली आहे, तेव्हा न्यायालय तिच्या निवासाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे आदेश देऊ शकते. याला रेसिडेन्स ऑर्डर असे म्हणतात. आता सेक्शन 19 अंतर्गत न्यायालय कोणकोणते आदेश देऊ शकते? सर्वात पहिला आदेश म्हणजे महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी मनाई करणे. समजा पत्नी वैवाहिक घरात राहत आहे आणि पती किंवा त्याचे कुटुंबीय तिला जबरदस्तीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत न्यायालय त्यांना तसे करण्यापासून रोखू शकते. दुसरा महत्त्वाचा आदेश म्हणजे महिलेच्या ताब्यात अडथळा निर्माण करण्यास मनाई. काही वेळा महिलेला घरात राहू दिले जाते आणि तिचे जीवन असह्य केले जाते. तिच्या खोलीत प्रवेश करणे, वस्तूंची तोडफोड करणे किंवा तिला मानसिक त्रास देणे असे प्रकार घडतात. अशा वेळी न्यायालय संबंधित व्यक्तीला प्रतिबंध घालू शकते आणि नवऱ्यालाच घरापासून आणि येण्यास मज्जाव करू शकते व काही अटी घालू शकते. तिसरा महत्त्वाचा अधिकार म्हणजे रिस्पोंडंटला घराच्या विशिष्ट भागात प्रवेश करण्यास मनाई करणे. जर महिलेच्या सुरक्षेसाठी आवश्यक वाटले तर न्यायालय पती किंवा इतर व्यक्तींना त्या भागात जाण्यासाठी मनाई करू शकतात जिथे महिला राहत आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घर विकणे किंवा हस्तांतरण करणे रोखणे. अनेक वेळा प्रकरण न्यायालयात सुरू असताना मालमत्ता विकण्याचा किंवा इतरांच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत न्यायालय शेअर्ड हाऊसहोल्ड विकणे, हस्तांतरित करणे किंवा त्यावर बोजा निर्माण करणे यावर मनाई करू शकते. पाचवा महत्त्वाचा आदेश म्हणजे पर्यायी निवासाची व्यवस्था. जर परिस्थिती अशी असेल की महिला आणि पती यांनी एकाच घरात राहणे शक्य नसेल, तर न्यायालय रिस्पोंडंटला महिलेसाठी त्याच दर्जाचे पर्यायी निवासस्थान उपलब्ध करून देण्याची किंवा त्यासाठी तेवढेच भाडे देण्याचे आदेश देऊ शकते. आता एक महत्त्वाचा प्रश्न, न्यायालय पतीला घर सोडण्याचा आदेश देऊ शकते का? तर होय. सेक्शन 19 अंतर्गत न्यायालय रिस्पोंडंटला म्हणजे पतीला शेअर हाऊसहोल्डमधून बाहेर पडण्याचा आदेश देऊ शकतं. मात्र कायद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की असा आदेश कोणत्याही महिलेविरुद्ध देता येणार नाही. म्हणजे मित्रांनो, की या सेक्शन 19 अंतर्गत कोर्ट नवऱ्याला सांगू शकते की तू या घरात राहू नको, पण महिलेच्या विरुद्ध असा कोणताही आदेश कोर्ट देऊ शकत नाही. सेक्शन 19चा मुख्य उद्देश महिलेला मालकी हक्क देणे नाही. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की कलमाखाली पत्नीला घराची मालकी मिळते. प्रत्यक्षात सेक्शन 19 केवळ महिलेच्या राहण्याच्या अधिकारांचे संरक्षण करते. मालकी हक्काचा प्रश्न हा स्वतंत्र देवाने किंवा इतर कायदेशीर कार्यवाहीत ठरवला जातो. आता एक उदाहरण पाहूया. समजा पती पत्नीमध्ये वाद झाला आणि पतीने पत्नीला घराबाहेर काढले. पत्नीने डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या प्राथमिकदृष्ट्या असे लक्षात आले की येथे घरगुती हिंसाचार झाल्याचे कळाले. अशा परिस्थितीत न्यायालय पत्नीला पुन्हा घरात राहण्याचा अधिकार देऊ शकते किंवा पर्यायी निवासाची व्यवस्था करण्याचे पतीला आदेश देऊ शकते. यामुळे महिला बेघर होण्यापासून वाचते आणि तिच्या सुरक्षिततेचे संरक्षण होते. मित्रांनो, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधील सेक्शन 19 हा महिलांच्या निवासाच्या अधिकारांचे संरक्षण करणारा अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर उपाय आहे. या कलमामुळे घरगुती हिंसेची बळी ठरलेल्या महिलांना घराबाहेर काढणे सोपे राहत नाही आणि न्यायालय परिस्थितीनुसार विविध प्रकारचे संरक्षणात्मक आदेश देऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास सेक्शन 19 म्हणजे रेसिडेन्स ऑर्डर. या कलमांतर्गत न्यायालय महिलेला शेअर हाऊसहोल्डमध्ये राहण्याचे संरक्षण देऊ शकते, घर विकण्यास मनाई करू शकते, पतीला घर सोडण्याचे आदेश देऊ शकते किंवा पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यास सांगू शकते. हा अधिकार महिलाच्या सन्मानाचे आणि
अभिमानाने जगण्यासाठी दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.